Hello everyone. In last video we are going to discuss here about pneumonia, and today here we are going to discuss new disease, that is a common cold as well as ringworm. Both diseases are discussed here. First one is a common cold. Common cold you know very well, because of coronavirus all the symptoms are like common cold, and common cold is a main symptom of this coronavirus infection. Then common cold is a viral infectious disease. It is a viral infectious disease of upper respiratory organ. Upper respiratory organs means our nasal passage, nasal openings, nasal chamber, then pharynx. After that it is again it is continued into the respiratory tract, that is a trachea, then bronchi, bronchioles, into lungs. Therefore it is a infectious disease of upper respiratory region. It is also known as nasopharyngitis. म्हणजे मुलांना कॉमन कोल्डलाच दुसरं नाव आहे. कॉमन कोल्ड म्हणजे काय तुम्ही ओळखला की नाही? सर्दी. आणि कॉमन कोल्डलाच दुसरं नाव आहे नेझोफॅरिंजिटिस. नेझोफॅरिंजिटिस. नेझो म्हणजे याला दुसरं जे नाव आहे नेझोफॅरिंजिटिस. नेझोफॅरिंजिटिस it is also called as a acute viral rhinopharyngitis. यालाच आपण तीव्र स्वरूपाचा acute rhinopharyngitis असं पण म्हणतो. acute अधोरेखित करायला acute rhinopharyngitis. acute किंवा याला दुसरं नाव आहे acute coryza. तीव्र स्वरूपाचा हा काय? कोरायझा. और अ कोल्ड किंवा आपण याला काय म्हणतो? कोल्ड म्हणजे सर्दी. कोल्ड. इट इज कॉज्ड बाय अ ग्रुप ऑफ व्हायरसेस नोन ॲज. आता हा कॉमन कोल्ड कशामुळे होतो? याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोण आहे? अ ग्रुप ऑफ व्हायरसेस नोन ॲज रिनोव्हायरस. एक तर रिनोव्हायरस और इट इज ऑल्सो कॉज्ड बाय कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरस मुळे तर आपल्याला हा कायमचा लक्षात राहील, होय ना? म्हणजेच हा कोरोना व्हायरस जो आहे त्या कोरोना व्हायरसेस किंवा रिनो व्हायरसेस मुळे कॉमन कोल्ड आपल्याला काय होतो? इन्फेक्ट होतो. मीन्स कॉमन कोल्ड द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आर रिनो व्हायरसेस as well as corona viruses. It is also called as a nasopharyngitis or rhinopharyngitis or acute coryza or cold. म्हणजे याला किती नाव आहेत बघा मुलांना. Then what are the signs and symptoms of this disease? Signs and symptoms is first symptom is a cough. cough म्हणजे माहिती आहे तुम्हाला? खोकला. cough that is a sore throat. सोअर थ्रोट मीन्स घसा खवखवणे. आपल्याला बघा सर्दी येते तेव्हा खोकला लागतो, तेव्हा घसा पण दुखायला चालू होतो. म्हणजे घसा दुखणे मीन्स सोअर थ्रोट, घसा खवखवणे. नेक्स्ट रनिंग नोज. रनिंग नोज म्हणजे नाक गळायला चालू होतं, होय की नाही? तुम्हाला माहित आहे चांगले लक्षणं ही सगळे आपल्याला होऊन गेलेले असतील. तर रनिंग नोज अँड फिवर ताप येते. सेकंड सिम्पटम इज नेझल कंजेशन. स्नीझिंग म्हणजे शिंका येणे. आणि नेझल कंजेशन म्हणजे नाक काय होतं? नाकामध्ये आतून नेझल पॅसेजमध्ये पूर्ण काय होतं? गच्च होऊन जातं, होय ना? म्हणजे आपल्याला श्वास घ्यायला पण अडथळा निर्माण होतो, होय ना? म्हणजे त्याला म्हणायचं नेझल स्नीझिंग कंजेशन. श्वासोश्वास घ्यायला आपल्याला त्रास होत जातो, व्हायला लागतो, त्याला कंजेशन म्हणायचं. थर्ड सिम्पटम इज अ कंजक्टिव्हिटीज ऑफ म्हणजे डोळे. म्हणजे डोळ्यावरती याचा परिणाम होऊन सर्दीमध्ये बघा सतत शिंकून वगैरे काय होतात? रेड आईज, डोळे काय होतात? लाल होतात. त्याला कंजक्टिव्हिटीज म्हणायचं. नेक्स्ट इज अ मसल रॅशिश. म्हणजे इथं काही वेळेला आपल्या स्नायूंवरती सुद्धा रॅश येतात.
सर्दीमुळं सतत शिंकून. त्यानंतर फटीग, मसल्स काय होतात, अकार्यक्षम होतात. फटीग, मसल्स वीक होतात. हेडेक, डोकेदुखी. अँड शिवरिंग, शिवरिंग म्हणजे थंडी वाजून येणे. थंडी वाजून ताप येतो की नाही, तसं शिवरिंग म्हणजे थंडी वाजणे. अँड लॉस ऑफ अपेटाईट, लॉस ऑफ अपेटाईट भूक मंदावणे. हे सगळी लक्षणं काय आहेत, कॉमन कोल्डचे, भूक मंदावणे. नेक्स्ट इज all these are signs and symptoms of this common cold. And the next point is prevention and control. आतापर्यंत तुम्ही कोरोनामध्ये बघितलाय की कसं प्रिव्हेन्शन करायचं आहे, आपल्याला सर्दीपासून कसं थांबवायचं आहे, सर्दीला कसं रोखायचं आहे. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. इन दिस पॉइंट स्टेईंग, फर्स्ट प्रिव्हेन्शन इज, बघा मुलांनो, आणि कोरोना बाबतीत पण आपण हे नेहमी म्हणत आलोय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. याप्रमाणे स्टेईंग अवे फ्रॉम पर्सन सफरिंग फ्रॉम कॉमन कोल्ड. बरोबर आहे की नाही, ज्याला अगोदरच ऑलरेडी सर्दी झालेली आहे त्याला आपल्यापासून दूर ठेवणे, म्हणजे त्याच्यापासून आपण दूर जाणे. स्टेईंग अवे फ्रॉम द पर्सन सफरिंग फ्रॉम कॉमन कोल्ड. म्हणजे याच्यापासून पहिला हे प्रिव्हेन्शन आहे की आपण सर्दी झालेल्या व्यक्तीला काय करू शकतो, त्याच्यापासून आपण दूर राहायचं. म्हणूनच आपण शाळेमध्ये पण त्यांना अलाउड केलेलं नाही आहे. ज्याला ऑलरेडी सर्दी आहे त्यांनी शाळेला यायचं नाही आहे याच्यासाठी, म्हणजे कारण का हा डिसीज पसरू नये म्हणून. सेकंड वन इज वॉशिंग हँड्स विथ सोप अँड वॉटर. वॉशिंग हँड्स म्हणजे आपले हात नेहमी आपण साबण पाण्याने काय करायला पाहिजे, स्वच्छ धुतले पाहिजेत. बिफोर इटिंग, बरोबर आहे की नाही, खाण्यापूर्वी सुद्धा आपण हात नेहमी स्वच्छ धुतले पाहिजेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोरोना व्हायरस आपल्या हातामध्ये जास्त करून हा हाताच्या बोटांवरती काय असतो, जास्त करून टिकून राहतो, खूप वेळासाठी राहतो. आणि आपण जर डायरेक्ट आपला हात नाकाला तोंडापर्यंत गेला तर तो डायरेक्ट आपल्या तोंडामधून नाकातून एंट्री करू शकेल. आणि म्हणून आपले हात हे नेहमी आपण सोपने धुतले पाहिजेत. यूज ऑफ हँकरशिप टू कव्हर द नोज अँड माउथ ड्युरिंग कफिंग अँड स्नीजिंग. हे खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही सगळ्यांनी मास्क घातलं हे ह्याच्यासाठीच. एक तर आपण स्वच्छ धुतलेला रुमाल किंवा धुतलेला मास्क आपल्या नाकावरती काय केला पाहिजे, लावला पाहिजे. ड्युरिंग कफिंग अँड स्नीजिंग म्हणजे आपण जेव्हा आपल्याला शिंका येतात, खोकला येतो, तेव्हा आपल्या नाकावरती रुमाल हा असलाच पाहिजे. कारण का हा व्हायरस नाकातून ड्रॉपलेटद्वारे हवेमध्ये पसरू नये याच्यासाठी हा काय आहे, हे एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण नेहमी मास्क तरी वापरायला पाहिजे किंवा हँकरचिप तरी वापरलं पाहिजे. नेक्स्ट प्रिव्हेन्शन इज अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर. आता आपण दररोज वापरतोय सगळेजण, होय ना. ह्याच्यापूर्वी आपल्याला सॅनिटायझर म्हणजे काय माहीत सुद्धा नव्हतं, पण आपण कोरोना व्हायरस आल्यापासून आपण हँड सॅनिटायझर दररोज वापरतोय. म्हणजे अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर जे आहे ते आपण दररोजच्या दररोज वापरलं पाहिजे की जेणेकरून हा कोरोना व्हायरस काय व्हायला पाहिजे, कोरोना व्हायरस असू दे किंवा रिनो व्हायरस असू दे, आपल्या हातावरच्या अनेक व्हायरसेस असतील तर ते व्हायरसेस काय होतात, ह्या अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरमुळे काय होतात, पूर्णपणे मारले जातात. ठीक आहे ना. द नेक्स्ट डिसीज इज रिंगवर्म. रिंगवर्म or it is also called as a dermatophytosis. Dermatophytosis. Here derm means derm म्हणजे काय, स्किन किंवा त्वचा, किंवा आपण आणखीन एक शब्द त्याला म्हणू शकतो लेयर. आपल्या त्वचेचे जे वेगवेगळे लेयर्स आहेत त्या लेयरला इन्फेक्शन होणे. फायटोसिस म्हणजे हा एक प्रकारचा स्किनचा आजार आहे, कळलं का, स्किनचा आजार आहे. Dermatophytosis. Ringworm is a fungal infection of skin. Means it is a fungal infection of skin. Fungal म्हणजे बुरशीजन्य, हा बुरशीपासून पसरणारा रोग आहे आणि म्हणून it is a fungal disease. It is caused by many fungal species belonging to genera Trichophyton. आता बघा मुलांनो, क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला जनरा माहिती आहे, जनरा जीनस माहिती आहे की नाही. जीनस तर त्याचे जनरा ट्रायकोफायटॉन अँड मायक्रोस्पोरम. ट्रायकोफायटॉन
अँड मायक्रोस्पोरम याला अधोरेखित करा. ह्या दोन्ही जनरामधून बिलॉंग म्हणजे त्या दोन्ही जनरामधले जे बुरशी आहेत ते सगळे काय करतात, स्किनला इन्फेक्ट करतात. म्हणजेच काय, त्वचेला काय करतात, इन्फेक्शन घडवतात. दीज फंगाय फीड ऑन, म्हणजे हे जे फंगस आहेत म्हणजे ही जी बुरशी आहे, दीज आर फीड ऑन किरॅटिन इन स्किन. आपल्या त्वचेमध्ये जे किरॅटिन आहे तर त्या किरॅटिनला हे काय करतात, इन्फेक्शन घडवतात. हेअर्स म्हणजे आपल्या केसांना सुद्धा हे इन्फेक्शन घडवतात. अँड नेल्स, आणि म्हणजे नेल्स म्हणजे नखावरती सुद्धा ही बुरशी वाढू शकते, लक्षात ठेवा. आणि म्हणून केसांमध्ये सुद्धा ही बुरशी वाढू शकते, नखांमध्ये पण वाढू शकते. आणि शिवाय केरॅटिन इन स्किन आणि आपल्या त्वचेच्या केरॅटिनमध्ये सुद्धा ही काय होऊ शकते, बुरशी वाढू शकते. अतिशय इन्फेक्टियस ही काय आहे, फंगस आहे. दीज आर फीड ऑन keratin in skin, hairs and nails. Next one is the signs and symptoms of this ringworm. रिंगवर्म्स जे असतात ते त्याचे सायन्स म्हणजे त्याचे चिन्ह काय आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही फिगर पेज नंबर 234 वरती फिगर जी दिलेली आहे बघा, रिंगवर्मची फिगर दिलेली आहे का वरती. द फंगस लिव्स ऑन द डेड टिश्यू ऑफ द स्किन. हा फंगस जो आहे आपल्या स्किनवरती, त्वचेच्या डेड टिश्यू वरती काय होतो, हा पहिल्यांदा काय करतो, राहतो. म्हणजेच आणि त्या स्किनवरती जेव्हा तो राहतो तेव्हा बघा त्वचेला तिथं जिथं त्याला इन्फेक्ट केलेला आहे तो पार्ट तुम्हाला दाखवलाय, त्याच्या भोवताली गोल पॅचेस दिसते काय, रेड कलरचं पॅच दिसते काय, गोलाकार. आणि हा मायक्रोस्कोपिक रिंगवर्म म्हणजे मायक्रोस्कोप मध्ये कसं दिसतो तो रिंगवर्म, तो तिथं दाखवलेला आहे बघा, मायक्रोस्कोपिक रिंगवर्म. आणि त्याच्या खाली असे दोऱ्यासारखे जे भाग दिसतात ते त्याचे हायपी आहे, फंगल हायपी. आता हा रिंगवर्मचे लेजन म्हणजे त्याच्या चट्टे जे आहेत की नाही ते हातावरती दाखवलेत बघा. म्हणजे हातावरच्या स्किनवरती काय झालेला आहे, त्याचा चट्टा उठलेला आहे बघा, तो रिंगवर्मचा. जिथं तो इन्फेक्ट करतो ना तिथं गोलाकार असे काय होतो, पॅच तयार होतो. आणि गोलाकार भागामध्ये काय होतं, त्याचे पुरळ उठतात, त्याच्यामध्ये कधी कधी पाणी भरतं आणि खूप खाज सुटते. तुम्ही जेवढं त्याला खाजवता तेवढं ते नखातून परत इन्फेक्शन दुसरीकडे उठतं. कळालं का बघा. म्हणून हा रिंगवर्म जो आहे तो त्वचेचं इन्फेक्शन जास्त करून वाढवतो. देन साइन्स अँड सिम्पटम्स इन दिस. फर्स्ट साइन इज अ infected skin show enlarged red ring caused due to ringworm. आता तुम्ही जे पिक्चर मध्ये बघितलं असाल तर इन्फेक्टेड स्किन म्हणजे जिथं ह्या रिंगवर्मनं इन्फेक्शन केलेलं आहे त्या स्किन वरती काय होतं की पूर्ण आकार तिथला काय होतो, इनलार्ज गोलाकार. रेड रिंग कॉज्ड, रेड रिंग म्हणजे लाल रंगाचा काय होतो, तिथं पॅच येतो. रेड कलर्ड रिंग कॉज्ड ड्यू टू रिंगवर्म. ही त्याला रिंगवर्म या शब्दाचाच अर्थ आहे मुलांनो, तो जिथे इन्फेक्ट होतो तिथं गोलाकार पॅच तयार करतो, लालसर रंगाचा गोलाकार पॅच तयार होतो आणि म्हणून ह्याला रिंगवर्म इन्फेक्शन म्हटलंय. अपीअरन्स ऑफ ड्राय, काही वेळेला बघा ड्राय स्केली लेजन्स ऑन व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी. काही वेळेला आपल्या त्वचेवरती काय होतात, ड्राय कलरचे पॅचेस उठतात, स्केली लेजन्स म्हणजे चट्टे उठतात शरीरावरती. द रेड पॅचेस कॉज इंटेन्स इचिंग. आता जिथं जिथं त्वचेवरती असे लाल रंगाचे चट्टे उठलेत की नाही तिथं भरपूर खाज सुटते. इंटेन्स म्हणजे तीव्र स्वरूपाचे आणि इचिंग म्हणजे खाज सुटणे. भरपूर काय होते, अशा त्वचेला खाज येते आणि खाजवल्यानंतरच बरं वाटतं, म्हणजे हे इंटेन्स इचिंग. कळलं का. नेक्स्ट इन्फेक्शन ऑफ टू नेल्स इज टर्म्ड ॲज अ ओनिकोमायकोसिस. याला अधोरेखित करा. जर मुलांना नेल्सला इन्फेक्शन झालं, नेल्स म्हणजे नखांना इन्फेक्शन झालं, या बुरशीचं इन्फेक्शन जर नखांना झालं, आपल्या नखांना झालं तर त्याला म्हणायचं ओनिकोमायकोसिस. ओनिकोमायकोसिस. देन म्हणजे ओनिकोमायकोसिस हे जे सिम्पटम आहे मुलांनो ते नेल्सला इन्फेक्शन झालं असेल तर याला म्हणायचं आहे ओनिकोमायकोसिस. ओनिकोमायकोसिस हे नखाला इन्फेक्शन झालं असेल. इन विच नेल बिकम्स थिक. मग नखांना इन्फेक्शन झालं हे फंगल इन्फेक्शन
तर नखं कशी बनतात, एकदम घट्ट बनतात, थिक. डिसकलर्ड, नखांचा कलरच जातो, डिसकलर्ड ॲज वेल ॲज डिसफिगर्ड, आणि नखांचा शेप पण जातो. कळालं काय नाही. नख जे सुरुवातीचे जे सुरुवातीचा त्याचा आकार असतो आणि त्याचा जे काय कलर असतो तो निघून जातो आणि ते डिसकलर्ड होऊन जातात. नेक्स्ट, ॲथलेट्स फूट इज द फंगल इन्फेक्शन. ॲथलेट्स फूट is the fungal infection that usually begins between the toes. आता बघा, पायाची बोटं जी आहेत की नाही, त्या पायाच्या बोटांमध्ये पण काय होतं, गजकर्ण होतं. तुम्हाला माहिती आहे, गजकर्ण ऐकून तरी माहीत असेल की टीव्हीवरच्या जाहिरातींमध्ये. ॲथलेट्स फूट म्हणजे आपल्या पायाची जी बोटं आहेत त्या बोटांच्या मध्ये गजकर्णाचे काय होतात, पॅच येतात, म्हणजे असे काय होतात, असे रॅशेस येतात. आणि ते सुद्धा पूर्ण त्याचे हेच सिम्पटम्स आहेत की हे एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन आहे. दॅट फंगल इन्फेक्शन युजली बिगिन्स विथ टोज. हे फंगल इन्फेक्शन आपल्या पायाच्या बोटांपासून स्टार्ट होत आहे, सतत खास सुटते त्याला, आणि तिथं काय होतात, असे रिंग वर्मचे पॅचेस येतात. कळलं का, त्याला ॲथलेट्स फूट म्हणायचं. देन मोड ऑफ ट्रान्समिशन. मोड ऑफ ट्रान्समिशन हा कसा ट्रान्समिट होतो, कसा प्रसारित होतो, त्याचा मोड म्हणजे याचा मार्ग काय आहे प्रसारित होण्याचा, ते मोड ऑफ ट्रान्समिशन. रिंगवर्म स्प्रेड्स बाय शेअरिंग ऑफ क्लोथ्स. बघा मुलांनो, आपल्याला सवय असते एकमेकाचे कपडे शेअर करण्याची. शेअरिंग ऑफ क्लोथ्स म्हणजे आपले कपडे आपण एकमेकाचे शेअर केले. कोम्ब ऑफ इन्फेक्टेड पर्सन म्हणजे इन्फेक्टेड व्यक्तीचं जर कपडे दुसऱ्या नॉर्मल व्यक्तीने घातलं तर त्याच्या त्वचेतून म्हणजे त्याच्या कपड्यांचा कॉन्टॅक्ट त्वचेला येतो, आणि त्या मग इन्फेक्टेड व्यक्तीच्या समजा त्याच्या शरीरातले जे फंगस असेल, त्याच्या शरीरात त्वचेवरचे फंगस असेल तर तो नॉर्मल व्यक्तीला पण जाऊ शकतो. याच्याशिवाय इन्फेक्टेड व्यक्तीचा कोंब म्हणजे कंगवा, कारण माहिती आहे तुम्हाला हा केसांना सुद्धा काय करतो, हा इन्फेक्ट करतो. म्हणजे केसामध्ये कोंडा तयार होतो बघा तुम्हाला, हा एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन आहे. आणि म्हणून एकमेकाचा कंगवा सुद्धा वापरू नये, लक्षात घ्या. म्हणजे केसातलं जे फंगस आहे ते सुद्धा काय होतं, ह्या कंगव्यामार्फत, म्हणजे तुम्ही कोंब जरी म्हणजे घरातल्या घरात आपण शेअर करतो तर हे कंगवे सुद्धा इन्फेक्शन पसरवू शकतात, लक्षात ठेवा. म्हणजे इन्फेक्टेड व्यक्तीचा कंगवा नॉर्मल व्यक्तीने वापरला तरी सुद्धा त्याच्याकडून हा काय होतो, हे फंगस दुसऱ्या नॉर्मल व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचतं. देअरफॉर इट इज अ मोड ऑफ इन्फेक्शन. नेक्स्ट वन इज अ क्लोज कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन इज अनदर मोड ऑफ इन्फेक्शन. म्हणजे काय बघा, इन्फेक्टेड व्यक्तीच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये गेलो. क्लोज कॉन्टॅक्ट म्हणजे त्याच्या अगदी जवळ जाऊन बसलं किंवा त्याच्या समजा त्याच्या स्किनला जखम झालेली आहे, जिथं रिंगवर्मचं पॅच आहे, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये एकदम आपली नॉर्मल व्यक्तीची त्वचा आली तर काय होऊ शकतो, ह्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. आणि म्हणून इथं काय म्हटलंय, क्लोज कॉन्टॅक्टमध्ये गेल्यानंतर हा काय होऊ शकतो, रिंगवर्म हा त्वचेचा रोग काय होऊ शकतो, पसरू शकतो. नेक्स्ट, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ह्याचं निदान कसं करायचं आणि याच्यावर ट्रीटमेंट कशी करायची. डायग्नोसिस इज बाय फिजिकल एक्झामिनेशन अँड ट्रीटमेंट युजेस ड्रग्ज लाईक. आता याच्यामध्ये फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे डायग्नोसिसमध्ये फिजिकल एक्झामिनेशन सांगितलंय. म्हणजे आता आपण शारीरिक चिकित्सा, शारीरिक तपासणी करून, म्हणजे आता आपण बाहेरून फिजिकली आपल्याला दिसतं कुठं आपल्या शरीरावरती लेजन्स आहेत, म्हणजे कुठं असे लालसर रंगाचे पुरळ किंवा चट्टे उठले असतील तर ते लगेच आपण काय करायला पाहिजे, डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे जसे चट्टे उठलेले असतील त्याचं खाज येत असेल तर 100% हे फंगल इन्फेक्शन असू शकतं, आणि ते आपण काय करायला पाहिजे, हे फंगल इन्फेक्शन ओळखूनच त्याच्यावरती लगेच ट्रीटमेंट केली जाते. मग ट्रीटमेंटसाठी काय आहे तर असं तुम्हाला काय मिळतात बघा, ऑइंटमेंट मिळतात, मलम मिळतात की नाही दुकानामध्ये. मग ह्याच्यामध्ये कुठले ऑइंटमेंट आहेत, निस्टॅटिन अधोरेखित कराय ते प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. ट्रीटमेंट आहे ही निस्टॅटिन. देन फ्लुकोनॅझॉल अँड इट्रॅकोनॅझॉल हे सगळे काय आहेत, त्याच्यावरची काय ट्रीटमेंट आहे, रिंगवर्मची ट्रीटमेंट.
नेक्स्ट इज अ प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध आणि कंट्रोल याच्यावरती नियंत्रण. इन प्रिव्हेन्शन अवॉइड क्लोज कॉन्टॅक्ट. आता आपण जे जे मोड ऑफ ट्रान्समिशन मध्ये आपण डिस्कस केलं की नाही ते थांबवलं तर 100% आपल्याला हा रिंगवर्म थांबवता येतो, कंट्रोल करता येतो. मग काय येणार सांगा. अवॉइड क्लोज कॉन्टॅक्ट म्हणजे आपण रिंगवर्मनं इन्फेक्ट झालेल्या व्यक्तीपासून आपण काय करायला पाहिजे, त्याच्या क्लोज मध्ये जायचं नाही, म्हणजे अवॉइड क्लोज कॉन्टॅक्ट. शेअरिंग ऑफ क्लॉथ्स, अवॉइड शेअरिंग ऑफ क्लॉथ्स म्हणजे अशा व्यक्तीचे कपडे काय करू नयेत, आपण शेअर करू नयेत. किंवा असं पण आहे मुलांना की खूप दिवस आपण कपडे कपाटात ठेवलेले आहेत आणि ते काढून खूप दिवसांनी आपण घालत असू तरी सुद्धा असे एकदम कपडे काय करू नयेत, म्हणजे खूप दिवस धुळ्यामध्ये वगैरे असलेले कपडे काय करू नयेत, डायरेक्ट घालायचे नाही. ते एकतर धुवून पूर्णपणे स्वच्छ धुतल्याशिवाय आणि पूर्ण त्याची स्वच्छता झाल्याशिवाय आपण घालायची नाहीत. शेअरिंग ऑफ क्लोथ्स. त्यानंतर अवॉइड स्पोर्ट इक्विपमेंट्स. स्पोर्ट इक्विपमेंट म्हणजे खेळाचं साहित्य जे आहे ते एकमेकांचे खेळाडू वापरत असतील तर ते स्पोर्ट इक्विपमेंट सुद्धा काय करायचे नाहीत, शेअर करायचे नाहीत किंवा वापरायचे नाहीत. वॉशिंग क्लोथ्स इन हॉट वॉटर विथ फंगीसायडल सोप. समजा खूप दिवसाचे कपडे असतील आणि ते खूप दिवसांनी आपण वापरत असू तर 100% असे कपडे पहिल्यांदा धुतले पाहिजेत. त्याच्यासाठी फंगीसायडल सोप वापरायला पाहिजे. शब्द कसा आहे बघा, फंगीसायडल. फंगी म्हणजे फंगस, सायडल म्हणजे त्या बुरशीनाशक. बुरशीनाशक असं काय साबण असायला पाहिजे, त्या साबणाने आपण असे कपडे धुतले पाहिजेत. हेल्प टू डिस्ट्रॉय फंगल पॅथोजन. हे जे फंगल पॅथोजन आहे ते मारण्याची कपॅसिटी कुणामध्ये असते, फंगीसायडल मध्ये असते. म्हणजेच एक प्रकारे असे सोप असतात मुलांना की असं इन्फेक्शनला मारणारं काय असतं, फंगीसायडल म्हणजे बुरशीनाशक असे साबण असतात आणि अशा साबणाचा वापर करून आपण कपडे पण धुतले पाहिजेत. आणि फंगीसायडल प्रॉपर्टीचे काय असतात, आपले बाथरूम सोप पण असतात, तर त्या सोप सुद्धा आपण काय करायला पाहिजेत, ज्यांना असे इन्फेक्शन आहेत 100% त्यांनी काय केलं पाहिजे, फंगीसायडल सोप वापरले पाहिजे. ठीक आहे. अजून ह्याच्यामध्ये आपण नखाने काय करतो, म्हणजे आपण असे जिथं इचिंग आहे तिथं आपण नखाने खाजवतो, तसं खाजवणं टाळलं पाहिजे कारण नखातून हे इन्फेक्शन दुसरीकडे काय होऊ शकतो, पसरू शकतं. आणि म्हणून एक प्रकारे याला आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर आणायचं असेल तर हे महत्त्वाचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. ठीक आहे. इथं हा रिंगवर्म बाबतीत डिस्कशन कंप्लीट झालेलं आहे. देन नेक्स्ट डिसीज इज डेंग्यू. यू ऑलरेडी नो अबाउट डेंग्यू. डेंग्यू फीवर म्हणजे ताप जो आहे तर डेंग्यूचं पहिलं लक्षण आहे की ताप येणे. देअरफॉर डेंग्यू फीवर इज अ पेनफुल म्हणजे अतिशय तीव्र स्वरूपाच्या वेदना ह्या तापाने होत असतात. म्हणून डेंग्यू फीवर इज पेनफुल. डेबिलिटेटिंग व्हेक्टर बॉर्न डिसीज. हा व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे. व्हेक्टर बॉर्न म्हणजे व्हेक्टर मार्फत पसरणारा हा काय आहे, रोग आहे. देन कॉज्ड बाय एनी वन ऑफ 4 क्लोजली रिलेटेड डेंग्यू व्हायरसेस म्हणजे याच्यामध्ये 4 प्रकारचे डेंग्यूचे व्हायरस आहेत, क्लोजली रिलेटेड व्हायरसेस, अँड दीज आर ट्रान्समिटेड बाय थ्रू अ बाईट ऑफ फिमेल इडिस मॉस्किटो. बघा परत फिमेल इडिस मॉस्किटो म्हणजे जवळजवळ मॉस्किटोमध्ये पण फिमेल्स किती डेंजरस आहेत बघा, होय ना. याच्यापूर्वी आपण किती ॲनोफिलिस फिमेल बघितलं, त्याच्यानंतर क्युलेक्स फिमेल मॉस्किटो बघितलं, आज आपण एडिस फिमेल मॉस्किटो बघतोय की जो तिसरा रोग पसरवतोय, कुठला, डेंग्यू. किती भयानक आहेत ह्या फिमेल. म्हणजे की ह्या फिमेल मॉस्किटो जे आहे, फिमेल एडिस मॉस्किटो, लक्षात ठेवा याच्याकडून कुठला रोग प्रसारित होतो, डेंग्यू. The mosquito takes up the dengue virus when it sucks blood of a person suffering from dengue. ही फिमेल एडिस मॉस्किटो जी आहे ती काय करते, ज्या व्यक्तीला ऑलरेडी डेंग्यू झालाय त्याला ती फिमेल एडिस मॉस्किटो काय करते, त्याचा चावा घेते आणि त्यावेळेला ती काय करते, त्या व्यक्तीच्या शरीरातनं जेव्हा ब्लड सक करते, ब्लड सक करते म्हणजे रक्त शोषून घेते, तेव्हा तिच्याकडे तो व्हायरस कुणाकडून आला, त्या सफरिंग पर्सन कडून आला. बरोबर काही नाही, त्या सफरिंग पर्सन कडून
तो व्हायरस त्या मॉस्किटोच्या शरीरात आला. मग आता ही मॉस्किटो फिमेल एडिस मॉस्किटो ज्या ज्या व्यक्तीला बाईट करत जाईल त्या त्या व्यक्तीला हा डिसीज काय होणार आहे, ट्रान्समिट होणार आहे. कळालं काही नाही. मग मला सांगा इथं व्हेक्टर कोण आहे, फिमेल एडिस मॉस्किटो. कळालं काय. आणि डेंग्यूचा व्हायरस जो आहे तो तिच्याकडून काय केला जातो, एका सफरिंग पर्सन कडून एका नॉर्मल पर्सनला दिला जातो, ट्रान्समिट केला जातो. इट कॅनॉट स्प्रेड डायरेक्टली फ्रॉम पर्सन टू अनादर पर्सन. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला डायरेक्ट हा काय होत नाही, डिसीज जात नाही. म्हणजे डेंग्यू झालेला एक व्यक्ती आणि नॉर्मल व्यक्ती, डेंग्यू झालेल्या व्यक्तीकडून नॉर्मल व्यक्तीला हा डिसीज डायरेक्ट जाणार नाही. हा मग कशातून जाणार, हा व्हेक्टर बॉर्न असल्यामुळे मॉस्किटो बाईट मधूनच जाणार. आणि त्यात पण ती कुठली मॉस्किटो असायला पाहिजे, फिमेल एडिस मॉस्किटो. म्हणजे ही फिमेल एडिस मॉस्किटो असेल आणि तिनं जर सफर्ड झालेल्या माणसाला चावा घेतला असेल तर तिच्याकडून तो काय होईल, नॉर्मल पर्सनला. म्हणजे ती जर नॉर्मल पर्सनला जाऊन चावली तर 100% त्याच्याकडे तो डिसीज काय होणार आहे, ही ट्रान्समिट करणार आहे. ठीक आहे ना. म्हणजे लक्षात ठेवा मुलांनो, आपण कुठल्याही डासांपासून किती सुरक्षित राहायला पाहिजे हे आता आपण एवढ्या ह्युमन हेल्थ अँड डिसीज मधून तर आपल्याला समजतं, होय काही नाही. मग ती फिमेल अनाफिलिस असू दे, म्हणजे फिमेल क्युलेक्स असू दे किंवा फिमेल एडिस असू दे, ह्या मॉस्किटो किती डेंजर आहेत, त्यातल्या त्यात फिमेल किती डेंजर आहेत हे आपण या पॉईंटमधून आत्तापर्यंतच्या समजून घेऊ शकतो. ठीक आहे ना. आता नेक्स्ट डिसीज आहे कॅन्सर. याच्या बाबतीत